मी आहे नागपूरची प्रिया सुप्रिया। माझ्या या चॅनलवर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सगळ्यांच्या मनातली माणुसकी जिव्हाळा जपू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून तुमचं आरोग्य उत्तम राहू दे ही पुन्हा एकदा स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी, आज 3-4 दिवस झाले नागपुरामध्ये छान पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा आनंद घेण्याची खूप इच्छा आहे। म्हणजे घरातल्या बाल्कनीमधून तर सतत आनंद घेतच आहोत, म्हणजे तो आनंद सुरूच आहे। पण आत्ता असं वाटत होतं रोज की आपण या पावसामध्ये थोडासा एक फेरफटका मारून यावा, पण काही ना काही अडचणी येत असतात, कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये बिझी असतो, वर्किंग असल्यामुळे आपली आपली कामं असतात आणि पॉसिबल होत नाही। पण मग असा विचार केला की आपण छोट्या छोट्या गोष्टी जे आपण सुट्टीच्या दिवशी जे आपण कामं करतो ते कामं करत असतानाच हा आनंद नाही का घेता येत। मग आज तसाच काहीसा प्लॅन केला। छोटे छोटे कामं होते, ते कामं करतच असताना आत्ता आम्ही निघतो आहे, मी आणि सौरभ। आज तो त्याचं आत्ता काम सुरू आहे, तुम्हाला दिसतं आहे। आणि असेच काही छोटे छोटे कामं करत एक फेरफटका मारून यावं असं वाटलं। मी, सौरभ आणि अबीर आम्ही तिघं निघतो आहे आणि आमच्यासोबत अजून कोणीतरी येणार आहे। बघूया, समोर दिसेलच तुम्हाला कोण येणार आहे, कारण आत्ता आम्ही नागपुरात आहोत आणि एकटं जाणं तो पॉसिबल नाही आहे, कारण मजा कुठे येते जर सोबत कोणी नसेल तर। सो वातावरणाचे हे सगळे क्षण, बाहेरचे असं सुंदर सुंदर वातावरण आणि त्यातले काही आनंदाचे क्षण अनुभवूया माझ्यासोबत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काय वाटतं ना, आयुष्यामध्ये खरंच कुठल्याच गोष्टीचा काही भरवसा नाही आहे। त्यामुळे आपण काय करायचं ना, आपण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक आनंद, प्रत्येक क्षण हा कसा आनंदी करता येईल याचा विचार करायचा। आता कसं होतं, इतकं छान वातावरण आहे, मी काय करू, मी कसं करू। अहो, गॅलरीमध्ये तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये चहाचा कप घेऊन जरी उभा झालात ना आणि तो क्षण जर आपल्या व्यक्तीसोबत मिळाला ना, तर त्यापेक्षा आनंदच काय आहे। तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद बघत असते। आत्ताही आम्हाला काम आहे, कामाला चाललो आहे, पण त्या कामातसुद्धा मी माझा आनंद शोधते की आपण तिथूनच येता येता एक फेरफटका मारू, असं मी याला म्हटलं। आणि सो आता याचं काम झालेलं आहे, सो हम अभी चलते हैं। सो सौरभ, हाय करू ना, हाय तर कर।